नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेचसे मार्गदर्शक सांगताय की एमपीएससी सरळ सेवा परीक्षा घेणार नाही किंवा एमपीएससी सरळ सेवा परीक्षा घेणार पण ह्या वर्षी घेणार नाही, असे वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले जात आहे। कोणी कोणी तो जीआरचा उल्लेख करतात आणि जीआर मध्ये जे सांगितले ते वेगळंच आहे आणि वेगळ्याच पद्धतीने एक्सप्लेन करून दिलं जात आहे। सो विद्यार्थी संभ्रमात आहे। यावरती मी पाठीमागे ऑलरेडी एक व्हिडिओ घेऊन डिटेलमध्ये बोललेलो आहे। 18 जुलैचा हा जीआर जो आहे ना, त्याच्यावर डिटेल त्याच वेळेस मी व्हिडिओ घेतला होता आणि जीआर हा समजतो का नाही हे तुम्ही पण समजून घ्या। जीआर मध्ये काय टाकलेलं आहे तो प्रत्येक पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेला आहे। तरी पण तथाकथित काही उमेदवारांचं म्हणणं असं आहे की सर जीआर मध्ये वेगळंच काहीतरी सांगितलेलं आहे। सो परत एकदा तोही मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो की सरळ सेवेच्या एक्झाम एमपीएससी मध्ये वर्ग होणार आहेत, कधीपर्यंत होणार आहेत, काय होऊ शकतं, त्यामध्ये काय काय बदल होणं अपेक्षित आहे। जसं की एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, अजून एक जीआर मी तुम्हाला दाखवतो की ज्या जीआर मध्ये त्या डिपार्टमेंट, तो जो विभाग आहे त्या विभागाने सुद्धा इथे उल्लेख केलेला आहे की आम्ही आमचे सगळे जे प्रवर्ग आहे किंवा पद आहेत हे एमपीएससी कडे वर्ग करत आहोत। बघूया, दोन जीआर मी तुम्हाला दाखवतो, विथ प्रूफ दाखवतो आणि जे कोणी मार्गदर्शक तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करत असेल तर त्यांना पण तुम्ही सांगा की हा व्हिडिओ बघा एकदा आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या। कधी कधी कोणाकडून चुकून होतं म्हणा किंवा कोणी कोणी मुद्दाम करतं म्हणा। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही मुद्दे तुम्हाला वाटले की माझ्याकडनं चुकले तर मला कमेंटमध्ये टाका, त्यावर मी परत अभ्यास करून परत व्हिडिओ घेतो। ओके, चला तर बघूया मग सरळ सेवा परीक्षा घेणार का एमपीएससी, महत्वाचे दोन जीआर दाखवतो, अभ्यास कोणत्या विषयाचा आणि कसा करावा। कारण आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही पण संभ्रम अवस्था आहे की सर सरळ सेवेचा मी अभ्यास करतोय, मग कसा करू अभ्यास, कसा पॅटर्न असणार ते पण मी थोडक्यात तुम्हाला मी सांगतो। चला तर मग बघूया। आणि आत्ताचीच न्यूज आहे आजची, 70,000ची मेगा भरती होणार आहे, त्यामध्ये 20,000 पद जे एमपीएससीच्या अखत्यारित पद ऑलरेडी आहेत ते 20,000ची पदं टप्प्याटप्प्याने भरणार आहेत आणि 50,000 पद सरळ सेवेने भरणार आहे। टप्प्याटप्प्याने त्यांनी असं नाही सांगितलं, लिमिट नाही दिलं, 1 वर्षात 2 वर्षात, पण सांगितलेलं आहे ते आता किती वर्षात भरतात ते बघूया, आलेला काळ आपल्याला ठरवायचा आहे। पण भरती होणार आहे, तुमच्याकडे आता तुमच्या हातात काय, अभ्यास करणे, अभ्यास करा। अभ्यासासाठी एमपीएससीची बॅचेस आपल्याकडे चालू झालेली आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे, संकल्प बॅच आहे, ग्रुप बी आणि सी ची बॅच आहे, मराठी माध्यम 50% ऑफ चालू आहे सध्या, बॅच 5 फेब्रुवारीपासून चालू झाली आहे। हे बॅचचे सगळे फीचर्स आहे, मेनच्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे। ओके, चला तर ह्या बॅचसाठी शिकवणारी टीम पण तुमच्या समोर आहे, जे की तुम्हाला सगळ्यांना ज्ञात अशी टीम आहे। यांच्या युट्यूबवरती लेक्चर आहे, सगळ्या महाराष्ट्रातली मुलं या शिक्षकांना ओळखतात, यात काही शंका नाही। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो। विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहे की एमपीएससी की टीसीएस आयबीपीएस, यावरती मी तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे सांगतोय। पहिला मुद्दा, महाराष्ट्र सरकारचा जीआर काय आहे। चला तर ह्या जीआर कडे लगेच मी तुम्हाला घेऊन जातो आणि जीआरची माहिती तुम्हाला देतो। हा जीआर जो आहे ना, हा 18 जुलै 2024चा आहे। आता याला म्हणूया आपण 2 वर्ष होतील ह्या जुलैमध्ये। त्याच वेळेस ह्या जीआरचा अर्थ मी प्रत्येक मुद्दा घेऊन मला स्पष्ट केलेला आहे। परत एकदा काही मुद्दे तुम्हाला मी दाखवतो बघा। राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील, बघा, राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील, आता सर्व शासकीय म्हणजे सर्व शासकीय याच्यामध्ये गट ब अराजपत्रित, ज्याला आपण नॉन गॅझेटेड म्हणतो, सर पीएसआयचं पद नॉन गॅझेटेड आहे, बरोबर आहे, आणि गट क दोघही फक्त वाहन चालक वगळून संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतला हा जीआर आहे, सामान्य प्रशासन विभागाचा जीआर आहे। आता ह्या जीआर मध्ये काय सांगितलंय ना, काही मुद्दे मी तुम्हाला स्पष्ट करून दाखवतो काय आहे। बघा, पहिला मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो, बघा हा जीआर तुम्हाला मी आता दाखवलाय। शासन निर्णयाकडे डायरेक्ट जातो तुम्हाला, बघा शासन निर्णय, प्रस्तावना मी सांगत बसत नाही, शासन निर्णय काय झाला एक एक मुद्दा तुम्हाला क्लिअर करतो आणि काही वेगळ्या पद्धतीने माहिती मिळत असेल ना तर तुम्ही स्वतः वाचून बघा आणि तुम्ही स्वतः याचा अर्थ लावा। काय सांगितलं इथे, पहिला मुद्दा आहे राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील, आता कक्षेबाहेर आहेत ना गट ब गट क ची पदाचे आहेत ना, आरोग्य विभागाची आहे, जिल्हा परिषदेची आहे, मनपा विभागाची आहेत ना, कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित आणि गट क वाहन चालक वगळून संवर्गातील सर्व पदे, काय म्हटलंय, सर्व पदे सरळ सेवेने टप्प्याटप्प्याने, आता ह्या टप्प्याटप्प्याचा अर्थ बऱ्याच जणांनी वेगळा घेतलाय। मला सांगा 2024चा जीआर आहे, आता 2 वर्ष होतील, हा टप्प्याटप्प्याचा अर्थ मागच्या 2 वर्षात झाला असेल ना, काहीतरी तर गेला असेल, टप्पा पुढे 100% गेला असेल की नाही, गेला असेल। टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास या शासन निर्णयाद्वारे तत्वता मान्यता देण्यात येत आहे। आता हा जो टप्पा आहे ना, याला पण त्यांनी काय लिमिट दिलेलं आहे की नाही, यस दिलेलं आहे। मी तुम्हाला लिमिट दाखवतो काय दिले त्यांनी लिमिट। पुढचा मुद्दा बघा काय आहे, आता टप्प्याटप्प्याने आणण्यासाठी सपोज एक डिपार्टमेंट आहे राज्य शासनाचं आणि एक एमपीएससी आहे। आता ह्या डिपार्टमेंटची कोणती पद
हे MPSC कडे वर्ग करायची हे कसं ठरवायचं, तर हे ठरवण्यासाठी थर्ड पार्टी एक समिती नेमण्यात आलेली आहे. मग ती समिती म्हणजे दुसरा मुद्दा आहे. सदर पदे आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करणे याकरिता शासन व आयोग यांच्यामध्ये, बघा काय सांगितलं, शासन आणि आयोग यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समन्वय समिती गठीत करण्यात आलेली आहे. म्हणजे होऊ शकतं की ह्या डिपार्टमेंटला वाटलं आमच्याकडे ए नावाचं एक पद आहे, हे पद आम्हाला इकडे MPSC कडे द्यायचं आहे. मग ह्या एका पदासाठी काय काय नियमांमध्ये बदल करावा लागणार आहे हे डिस्कशन करणार. हे डिस्कशन करून MPSC कडे वर्ग करणार आणि परत MPSC पण डिस्कशन करणार आणि मग ते पद MPSCच्या अखत्यारीत येणार. ओके, आता यामध्ये भरपूर मुद्दे आहेत, हे करावयाच्या गोष्टी भरपूर आहे. एखाद्या डिपार्टमेंटला वाटतं की आमच्याकडे 2 नंबरचं पद आहे, हे आम्हाला MPSC कडे द्यायचं नाहीये सध्या किंवा देण्यासंदर्भात अडचणी आहे. मग या संदर्भात ते परत समन्वय समिती डिस्कशन करणार. समन्वय समिती परत कदाचित स्टेट गव्हर्नमेंटची डिस्कशन करणार, MPSCची डिस्कशन करणार आणि ते पद MPSC मध्ये वर्ग करायचं की नाही हे डिस्कशन करून फायनल ठरवणार. ह्या प्रोसेसला आता 2 वर्ष होतील, हे ऑलरेडी चालू आहे, फक्त आपल्यापर्यंत ही न्यूज येत नाहीये. ओके, पुढे घेऊया आपण. ही जी पूर्ण समिती त्यांनी नेमलेली, बघा ही पूर्ण समिती वाचून घ्या. सगळे डिटेल्स सदस्य त्याच्यामध्ये आहे आणि सचिव अप्पर सचिव यामध्ये असणार आहे. सो मोठ्या लेवलला हे काम चालू आहे. तिसरा मुद्दा काय सांगतो बघा, मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणावयाच्या पदांबाबतचा प्रस्ताव शिफारस करण्यासाठी समन्वय समितीकडे सादर करावा हे त्यांनी सांगितलेलं आहे. याला पण लिमिट दिलंय का? येस, पुढे दिलंय लिमिट. बघा पुढे काय लिमिट दिलंय त्यांनी, बघा पुढे मुद्दा आहे 4थ्या नंबरचा. काय आहे? समन्वय समितीकडे प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने जी पदे प्राधान्याने, काय म्हटलंय, प्राधान्याने म्हणजे लवकरात लवकर ज्याची गरज आहे ती भरली गेली पाहिजे, त्याची रिक्वायरमेंट आहे, सेवा द्यायची आहे, तो लवकर भरायची असं त्यांनी सांगितलंय. प्राधान्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करावयाची आहेत याबाबत समिती 6 महिन्यात शिफारस करेल. त्यानंतर पुढील टप्प्यात कोणती पदे आयोगाकडे वर्ग करावायची आहेत याबाबत समिती वेळोवेळी शिफारस करेल. त्याचप्रमाणे समिती आयोगाचे सक्षमीकरण करण्याबाबतही शिफारस करेल. तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे डिपार्टमेंट, समिती आणि MPSC असा हा फ्लो असणार आहे. 5वा मुद्दा त्यांनी काय सांगितलं बघूया. समन्वय समितीने शिफारस केलेली पदे खालील बाबींच्या पूर्तता केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील. आता समन्वय समिती जेव्हा MPSC कडे ह्या बाबी या पद्धतीने देईल तेव्हा त्या MPSC कडनं भरण्यात येतील. त्यातला पहिला मुद्दा आहे, सदर पदे आयोगाच्या कक्षेत आणण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग विचार विनिमयापासून सूट विनिमय 1965च्या नियम 3 सोबतच्या अनुसूचीमधील क्रमांक 33 मध्ये आवश्यक दुरुस्ती संबंधित प्रशासकीय विभागांच्या विनंतीप्रमाणे सामान्य प्रशासन विभागामार्फत स्वतंत्ररित्या करण्यात येईल. म्हणजे MPSC मध्ये भरावयाच्या पदासंदर्भात जी नियमावली आहे हे त्यांनी सांगितली, त्यामध्ये योग्य तो बदल सामान्य प्रशासनाच्या माध्यमातून स्वतंत्ररित्या करण्यात येणार आहे. तो झाला पण असणार आहे. दुसरा मुद्दा काय, सदर पदांकरिता सुधारित सेवा प्रवेश नियम विहित करण्याची कार्यवाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी सल्लामसलत करून संबंधित प्रशासकीय विभागामार्फत करण्यात येणार आहे. जो सेवा प्रवेश नियमावली असते प्रत्येक पदाची, म्हणजे अगदीच निवड यादी, म्हणजे त्याला म्हणूया आपण काय म्हणूया आपण एक्झाम घेण्यापासून ती निवड यादीपर्यंत जी प्रोसेस आहे ती सगळी सेवा प्रवेश नियमावली आहे. म्हणजे निवड करताना, ॲड देताना कोणतं तुम्हाला शैक्षणिक पात्रता हवी, शारीरिक पात्रता हवी, इतर काही पात्रता हवी का, या संदर्भात सगळे सेवा प्रवेश नियम असतात. त्यामुळे सुद्धा योग्य तो बदल करावा लागणार आहे. 6वा मुद्दा याच्यात बघा काय आहे, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 21 नोव्हेंबर 2022 अन्वये TCS. आता हा मुद्दा ना थोडा मी हायलाइट करतो तुम्हाला. काय सांगितलं, TCS आयनोएक कंपनीचे दर 3 वर्षांसाठी, म्हणजेच बघा 21 नोव्हेंबर 2022ला हे करार झाला होता आणि तो करार 31 डिसेंबर 2025 पर्यंत लागू राहणार आहे. हा एक GRच आहे, शासन निर्णयाचा. तसेच IBPS कंपनीच्या दरात बदल झाल्यास संबंधित प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाची मान्यता घेऊन नवीन दर लागू करावयाचे आहेत. ओके, इथपर्यंत आलो. ज्या प्रशासकीय विभागांचे यापूर्वी कंपनीशी करार होऊन पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे किंवा ज्या विभागांना रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे अशा संबंधित प्रशासकीय विभागांना शासन निर्णय 4 मे 22, शासन निर्णय 21 नोव्हेंबर 22, शासन निर्णय 14 फेब्रुवारी 23 प्रमाणे दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत, याला मी स्टार करतो. लिमिट आलं का? आलं लिमिट. 31 डिसेंबर 2025 पर्यंत पदभरतीची कार्यवाही त्यांच्या स्तरावर करता येईल. इथपर्यंतच. कधीपर्यंत? 31 डिसेंबर 2025 पर्यंत. संपलं ना ते, 26 चालू झालं ना.
लिमिट आलं की नाही, आतापर्यंत जेवढे मुद्दे मांडले त्याला लिमिट आलं की TCS IBPS कडनं घ्यायची असेल तर मुदत त्यांनी दिलेली आहे. त्यात परत पुढे काय सांगितलंय, मग जर यांची मुदत संपली मग पुढे काय असणार आहे, तर 7वा मुद्दा महत्वाचा, त्याला स्टार करतो. राज्य पातळीवरील भरती करावयाची समितीने शिफारस केलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कक्षेत आणण्याची कार्यवाही प्रशासकीय विभागाने तातडीने पूर्ण करावी, जेणेकरून सदर पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरता येतील. तथापि हा दिनांक बघा 1 जानेवारी 2026 पर्यंत जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत येणार नाहीत, आता सपोज नाही आलंय, काही कारणास्तव राहिलं, चर्चा चालू आहे, डिस्कशन चालू आहे, काही नियम बदलायचे, त्यासाठी अडथळे येत आहे नाहीत, त्या पदांच्या पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत समन्वय समिती शासनास शिफारस करेल. समन्वय समितीशिवाय तुम्हाला त्याची पदभरती इतरत्र कशा पद्धतीने घेता येणार नाही. ही समन्वय समिती शासनास शिफारस करेल व शासनाच्या मान्यतेने पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत सामान्य प्रशासन विभाग नवीन धोरण निश्चित करेल. आता हे सगळं करण्याचा घाट का घातला गेला, मागच्या 2 वर्षामध्ये TCS IBPS ज्या एक्झाम घेतल्या त्यातली सगळ्यांना परिचित असणारे तलाठी एक्झाम आहे, त्यानंतर इतर ज्या TCS IBPS एक्झाम घेतल्या त्या एक्झाममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेला भ्रष्टाचार म्हणा किंवा कॉपी झाली म्हणा किंवा वेगळ्या पद्धतीने तिथे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांना एका एक्झामला अगदीच 100 पैकी 15-20 मार्क आहे, काही विद्यार्थ्यांना त्याच विद्यार्थ्याला दुसऱ्या एक्झामला डायरेक्ट तो टॉपर आहे. मग अशा कसं होऊ शकतं, आणि काही तथ्य तर बाहेर आलेलीच आहे, पकडले गेले असे काही कर्मचारी TCS IBPS ते पण पकडले गेले. ह्या सगळ्यातनं मोठं आंदोलन उभं राहिलं आणि त्याच्यानंतर राज्य सरकारने निर्णय घेतला की हे पद MPSC कडे वळवण्यात यावी, आणि MPSC पण त्यावेळी मान्यता दिली होती की यस आम्ही रेडी आहोत, 2026 पासून आम्ही सरळ सेवेच्या एक्झाम घ्यायला तयार आहोत, असं MPSC म्हटल्यानंतरचा हा GR आलेला आहे. सो आलेला GR आहे, सगळ्या गोष्टी जागेवर आहेत. याच्यावरती आता वेगळा काय अर्थ लावणार तुम्ही याचा, MPSC घेणार नाही असं MPSC म्हणते का, सरकारचा GR कोणासाठी आहे, जर सरकारने GR कडून माहिती दिली तर हे कसं काय वेगळ्या पद्धतीने TCS IBPS कडून भरती प्रक्रिया राबवू शकते. सो विद्यार्थी मित्रांनो, हे त्यांनी दिलेलं लेखी स्वरूपातला आहे, याच्यात बदल होणं अशक्य आहे. जर याचा GR नवीन जर काही आला तर मग तो बदल होऊ शकतो, मात्र याच्यात काय बदल करणार आहे, होणार नाही. सदर पदे सरळ सेवेने भरताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवणे, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्तरावरील कार्यवाही इत्यादीबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय, हा निर्णय आहे नोव्हेंबर 22चा, विहित करण्यात आलेली कार्यवाही कार्यपद्धती लागू राहील असं यांनी सांगितलेलं आहे, स्पष्ट सांगितलेलं आहे. फक्त गट क संवर्गातलं वाहन चालक व गट ड संवर्गातील पदे 4 मे 22च्या शासन निर्णय किंवा या संदर्भात शासनाच्या धोरणाप्रमाणे वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार निवड समिती मार्फत भरण्याची कार्यवाही करावी. म्हणजे गट क मधलं एक पद आणि गट ड ची पद हीच फक्त निवड समिती मार्फत त्या जिल्ह्याच्या भरली जाणार आहे. अदरवाईज ही सगळी पदं आता MPSC वर्ग होणार आहे असं 18 जुलै 2024 ला सांगण्यात आलंय. 2 वर्ष होतील याला जुलैमध्ये, लक्षात घ्या. आता हा मुद्दा क्लिअर झाला. बऱ्याच जण हा GR वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगितला. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा बघा, त्याच्यानंतर लगेच रेशीम संचालनालयाच्या डिपार्टमेंटनी एक GR काढला आणि त्यात त्यांनी काय सांगितलंय तो मुद्दा तुम्हाला दाखवतो. हा मुद्दा म्हणजे तुमचा विथ प्रूफ होऊन जाणार. बघा हा मुद्दा काय, रेशीम संचालनाने सांगितलंय क्षेत्र सहाय्यक संचालनातील 71 पदे, प्रयोग निर्देशक संवर्गातील 14 पदे यांची सेवा बाह्य स्रोताद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबत. म्हणजे हा GR त्यांनी बाह्य स्रोताने ही पदं भरायची असं सांगितलंय. का आतापर्यंत तुम्ही TCS नी पदं भरत होती, आतापर्यंत IBPS नी पदं भरत होता, मग यांच्याकडून काय भरती केली, त्यांनी डायरेक्ट बाह्य स्रोत का निवडला. हा GR बघा 29 ऑक्टोबर 2025 चा आहे. का, कारण 31 डिसेंबर 2025 ला TCS IBPS कडून तुम्हाला एक्झाम घेता येणार नव्हती किंवा त्या संदर्भात तुम्हाला करार करता येणार नव्हता, आणि एवढ्या कमी कालावधीत त्यांना इथे भरती करणं शक्यही नव्हतं. TCS IBPS नी पण सांगितलं एवढ्या कमी कालावधीत आम्हाला शक्य होणार नाही किंवा वेगळे कारण असू शकतात. मग त्यांनी हा GR का काढला, कारण ते ह्या TCS IBPS कडून एक्झाम घेऊ शकत नव्हते, भरती प्रक्रिया राबवू शकत नव्हते. सरकारचा GR याच्या अगोदर 14 जुलैला येऊन गेले, 18 जुलैला येऊन गेला होता. सो यावरती रेशीम संचालनालय, सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाने हा GR काढला. हा GR तुम्हाला मी दाखवतो काय म्हणतोय हा GR. बघा डायरेक्ट शासन निर्णय मी तुम्हाला सांगतो, यात त्यांनी उल्लेख केलेला आहे कोणत्या GR चे, 18 जुलैचा जो GR त्याचा पण उल्लेख यामध्ये केलेला आहे प्रस्तावनामध्ये. ओके, त्यानुसार त्यांनी बघा शासन निर्णय दाखवतो तुम्हाला मी. बघा यांनी सांगितलेलं काय बघा, शासन निर्णय वित्त विभाग 9/6/17 अन्वये गठीत उपसमितीच्या दिनांक 5 एप्रिल 2025 पूर्वीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार रेशीम संचालनाच्या आस्थापनेवरील क्षेत्र सहाय्यक संवर्गातील 71 पदे, 14 पदे, 11 जे काय ह्या नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत 11 महिने यापैकी प्रथम घडेल इतक्या कालावधीकरिता बाह्य यंत्रणेकडून घेण्यास खालील अटींच्या अधीन राहून याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.
ओके, म्हणजे कंत्राटी पद्धतीने त्यावेळेस भरलेली पदं आहेत. आता ही भरलेली पदं 11 महिन्यापर्यंत किंवा जोपर्यंत नियमित उमेदवार तिथे उपलब्ध होत नाही तोपर्यंत ठेवावीत असं त्यांनी म्हटलंय. आता हा पहिला मुद्दा नीट लक्षात घ्या. काय? प्रस्तुत पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येत असल्याने नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अथवा 11 महिने यापैकी प्रथम घडेल इतक्या कालावधीकरिता संबंधित पदावरील कर्मचारी बाह्य यंत्रणेद्वारे घेता येईल. हा उल्लेख तुम्हाला का दिसतोय? एमपीएससी कडनं भरण्यात येणार आहे ना, पण जोपर्यंत ते भरली जात नाही तोपर्यंत आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये हे कर्मचारी घेतो असं त्यांनी इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. सदर पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरताना वित्त विभागाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. बाह्य यंत्रणेकडून सेवा उपलब्ध करून घेण्यासंदर्भात हा पण मुद्दा त्यांनी इथे सांगितलेला आहे. सो हे सगळे मुद्दे त्यांनी यात जे सांगितले हे का सांगितले? कारण हे एमपीएससी कडून भरण्यात येणार आहे हा मुद्दा त्यांनी इथे क्लिअर केलेला आहे. सो असे जी आर अजून भरपूर आहेत, बाकी डिपार्टमेंटचे पण आहे, पण तुम्हाला विथ प्रूफ एक जी आर मी दाखवला. त्यांचा एक जी आर आहे शासनाचा, त्या डिपार्टमेंटचा एक जी आर आलेला आहे. आणि मग आता प्रश्न येतो की सर अभ्यास मार्गदर्शन बॅच, आता बऱ्याच उमेदवारांनी बघा म्हणजे बऱ्याच ठिकाणी मार्गदर्शन तलाठी भरतीची बॅच चालू आहे, बऱ्याच ठिकाणी सरळ सेवेची बॅच चालू आहे. आम्ही अगोदरच ऑलरेडी एक बॅच चालू केली होती तलाठी भरतीची किंवा सरळ सेवा भरतीची, पण मात्र डिसेंबर 2025 नंतर आम्ही बॅच अनाऊन्स नाही केली आहे. आम्ही एमपीएससीच्या पण बॅचेस, एमपीएससीला पण मार्गदर्शन करणाऱ्या बॅचेस घेत असतो. ग्रुप बी ग्रुप सीची बॅच आहे आपली, राज्यसेवेची बॅच आहे आपली, पण अजून सरळ सेवेची एमपीएससीची बॅच आम्ही अनाऊन्स नाही केली. बरेच विद्यार्थी आम्हाला विचारतात सर मग कसं करायचं? सो तुम्ही कुठेही आता बॅच जर जॉईन केली असेल ना तर अजून मला सांगा, जिथे बॅच जॉईन केली तुम्हाला एमपीएससी पॅटर्न माहिती आहे का? एमपीएससी पूर्व घेणारे मुख्य घेणारे का माहिती आहे का? एमपीएससी डायरेक्ट एकच एक्झाम घेणार आहे का? एमपीएससी कंबाईन गट क मध्ये ह्या सरळ सेवा घेणार आहेत का? एमपीएससी सगळ्या सरळ सेवा एकत्र घेणार आहेत का? एमपीएससीचा एक्झामचा पॅटर्न, विषय कोणते आणि विषयाला वेटेज कोणतं, किती मार्कांना, ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे, याबद्दल तुम्हाला काही सांगितलेलं आहे का? सिलेबस काय असणार याबद्दल काही माहिती आहे का? नाही, काहीच माहिती नाही. मग मला सांगा, आता अभ्यास करताना तुमचा जो अभ्यास आतापर्यंत झालेला आहे, जे सरळ सेवेचे 4 विषय तुम्ही करत आलेले आहात, आता होऊ शकतं का हे 4 विषय कंटिन्यू होऊ शकतात किंवा याच्यामध्ये अजून वाढ होऊ शकते किंवा पूर्व मुख्य पण होऊ शकते. याबद्दल तर्कवितर्क लावले जातात, प्रत्येक जण आपला अंदाज देतोय, पण ह्या अंदाजाच्या आधारे विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार नाही. एमपीएससीने डिटेलमध्ये द्यावं लागणार आहे. सो एमपीएससी येणाऱ्या कालावधीत ते डिटेल देईल, त्याच्यानंतर काही अवधी देऊन तुम्हाला अभ्यास करायला नक्कीच वेळ एमपीएससी देईल. सो आत्ता फक्त तुम्ही काहीतरी कुठेतरी जॉईन करायचंय, कोणतरी सांगते आमची बॅच जॉईन करा, आम्ही एमपीएससी मार्फत घेतोय. मला सांगा, एमपीएससी मार्फत घेताय, मग एमपीएससी एक्झाम कशी घेणार आहे माहिती का? त्यांना पण माहित नाही, तुम्हाला पण माहित नाही आहे, आणि कोण अंदाज लावणार आहे ते? सो थोडा वेट करा. लगेच कुठेही काही मार्गदर्शन घेण्यापेक्षा आम्ही पण सांगितले विद्यार्थ्यांना, आमच्या बॅचेस आत्ता सरळ सेवेच्या आत्ता लगेच तुम्ही जॉईन करू नका, काही वेळ थांबा, आम्ही याच्यावरती नक्कीच आढावा घेतोय. एमपीएससी बरोबर आमचं बोलणं चालू आहे, आरटीच्या माध्यमातून माहिती काढतो की एमपीएससी स्वतः यावरती अनाउन्समेंट लवकरच देईल. सो त्यासाठी मला असं वाटतं तुम्ही थांबायला हवं. टीसीएस, आयबीपीएस किंवा एमपीएससी यामध्ये एमपीएससीकडे झुकतं माप सध्या दिसतंय. तुम्हाला एमपीएससीच एक्झाम मिळणारे जीआर वगैरे सगळे निघालेले आहेत. याच्यानंतर काय निर्णय होतोय एमपीएससी आपल्याला कळवेल, त्यानंतर विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन आम्हाला पण करता येईल आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करता येणार आहे. सो हे जीआर महत्त्वाचे तुम्हाला मी दाखवले. तथाकथित कुणी काही म्हणत असेल की नाही टीसीएस आयबीपीएसच घेणार आहे, टीसीएसच घेणार आहे, आयपीएस घेणार आहे, सो याच्याबद्दलचं लिखित स्वरूपात काही आहे का? असेल तर आम्हालाही कळवा. असं काही जीआर, असं काही परिपत्रक असं कुणीही दिलेलं नाहीये. जे मागच्या वर्षामध्ये ज्या एक्झाम्स बद्दल करार झाले असेल त्याच एक्झाम टीसीएस आयबीपीएस आता या वर्षात राहिलेल्या असेल त्या घेतील. मात्र नवीन करार, नवीन एक्झामची ऍड टीसीएस आयबीपीएस कडनं सध्या तरी येणं अपेक्षित नाहीये. बँकिंगच्या एक्झामवर त्यांच्याकडे आहे, ते घेतील कदाचित, पण बाकीच्या एक्झाम मात्र एमपीएससी कडे गेलेल्या आहेत, टीसीएस आयबीपीएस कडनं घेणं अपेक्षित नाहीये. तर अशी काही चुकून ऍड तर आम्हाला पण तुम्ही सांगा किंवा आम्ही पण लक्ष ठेवून आहोतच. पण एमपीएससीची तयारी करत असेल तर आमच्या ह्या बॅचेस अनाऊन्स केलेल्या, ह्या बॅच तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी ॲप डाउनलोड करू शकता. सरळ सेवेच्या बॅचेस आम्ही लवकरच अनाऊन्स करू, जेव्हा एमपीएससी डिटेलमध्ये त्यांचं परिपत्रक काढेल त्यानंतर आम्ही अनाऊन्स करू. सो हा थोडा व्हिडिओ लेंदी घेतला मी, कारण काय बरेचसे सोशल मीडियावरती वेगळ्या पद्धतीने कोणतरी चुकून काहीतरी मेसेज स्प्रेड करत होतो. सो याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.